घरगुती उपाय। एक हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका. हलव्याची चव दुप्पट होईल. 2 झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या. 3 घरातील साठवणीचे धान्य डाळी यांना कीड लागू नये म्हणून यासाठी त्यात हिंगाचे खडे आणि लवंग टाकावे. यामुळे डाळी आणि धान्याला कीड लागणार नाही. 4 पुरण शिजताना हरभऱ्याच्या डाळीत चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो. 5 मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यात शेंगदाण्याचे कूटही तुम्ही घालू शकता. याशिवाय मेथीची भाजी शिजल्यानंतर त्यात 1 चमचा वरून तेल टाका. यामुळे भाजी कडू लागत नाही. 6 हाताला कांद्याचा वास येत असेल तर बेसन पीठ चोळून हात धुवावा. 7 अळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ धुवून पुसून त्याला पीठ लावताना आधी तेल लावा. यामुळे वड्या जास्त कुरकुरीत होतात. 8 मिसळ पाव करताना फोडणीनंतर मिसळीच्या रश्यावर तरी आणण्यासाठी फोडणीमध्ये थोडीशी साखर चिमूटभर घातली की रश्याला तेलाचा तरंग येतो. 9 भेंडी चिरताना सुरी खूप चिकट होते. त्यामुळे सुरीवर लिंबू आणि मग भेंडी कापा. चिकटपणा जाणवणार नाही. 10 शरीरातील रक्ताच्या गाठी फोडणारे पदार्थ म्हणजे डाळिंब, जांभूळ आणि दालचिनी पावडर. कोणत्याही प्रकारे घेतल्याने रक्त पातळ होते. 11 बटाटा चिप्स पाण्यात ठेवा आणि 5 मिनिटे गोठवा जेणेकरून ते सुकवायच्या वेळी ते एकमेकांना चिकटणार नाहीत. 12 कोफ्ते बनवताना ब्रेड बारीक करून मिक्स केले तर कोफ्ते एकदम मऊ होतात. 13 गुळाचा किंवा साखरेचा पाक बनवताना त्यात थोडे तूप किंवा बटर घालावे. पाक भांड्याला चिकटणार नाही. 14 हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टर ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या. 15 कांद्याला गुलाबी रंग येण्यासाठी तळताना चिमूटभर मीठ घाला. 16 कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी बनवताना त्यात 2 ते 3 चमचे दही टाका. यामुळे चटणी अधिक चवदार आणि आकर्षक होईल. 17 कढी बनवण्यासाठी दही आंबट होण्यासाठी दह्यात मीठ घालून दही होऊ द्या. 18 सांबार बनवताना डाळीत थोडेसे मेथीचे दाणे टाका आणि सांबार 24 तास खराब होणार नाही आणि गॅसही तयार होणार नाही. 19 दुधात व्हिनेगर घालून पाणी बनवून पनीर मऊ होते. 19 कचोरी अधिक कुरकुरीत होण्यासाठी मैद्यामध्ये थोडे घट्ट दही घाला. 20 मुरंबासाठी पाण्यात चिमूटभर मीठ टाकल्यास मुरंबा चवदार आणि साखर कमी होईल आणि तो जास्त दिवस सुरक्षित राहील. 21 देसी तुपात चिमूटभर सेंधव मीठ घातल्यास ते जास्त काळ खराब होत नाही. 21 दुधात व्हिनेगर घालून पाणी बनवून पनीर मऊ होते. 23 पुठ्ठाच्या डब्यात किंवा ब्राऊन पेपर आणि पेपर नॅपकिन लपेटून पनीर जास्त काळ ताजे राहते. 24 केळी लवकर पिकण्यासाठी पॉलिथिनमध्ये ठेवा आणि सोबत 1 सफरचंद घाला. 25 आधी पुरी कापलेल्या लिंबूवर पसरवा. नंतर सफरचंद आणि केळीला कापा. काळे पडणार नाहीत. 26 चाकूने ओला करून केक कापला तर केक चांगला कापला तरी तुटणार नाही. 27 केक ओव्हनमध्ये ठेवण्यापूर्वी त्यावर थोडे पाणी शिंपडावा जेणेकरून ते मऊ होईल. 29 बेसनाचे लाडू बनवताना बेसन भाजताना 1 वाटी दूध टाका. लाडू गुळगुळीत आणि चवदार होतील. 28 सॅलडमध्ये व्हिनेगर वापरल्याने चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढते. 30 जर तुम्हाला फळांची खीर बनवायची असेल तर दुधात 1 चमचा कॉर्नफ्लॉवर किंवा तांदूळ घातल्यास दूध फाटणार नाही. धन्यवाद.